जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा. भीम दशक नाम. समास 6वा. महंत लक्षण नाम. श्रीराम समर्थ. शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. म्हणजे जो महंत असेल त्याने शुद्ध लिहावे, नीट निटके लिहावे. लिहून झाल्यानंतर त्यातील अशुद्ध शोधून काढून ते शुद्ध करावे आणि अशा रीतीने तपासून शुद्ध केल्यावर ते व्यवस्थित शुद्ध वाचावे. या सर्व बाबतीत चुका करू नयेत. पहा, या भीम दशक नाम या दशकामध्ये समर्थ आपल्याला त्यांना अभिप्रेत असलेल्या एका महंताची अंतर्बाह्य स्थिती कशी असते याविषयी सविस्तर विवेचन करत आहेत. केवळ संन्याशासारखे भगवे कपडे घातले म्हणून कुणी महंत होत नाही. त्याचं अंतरंगही तितकंच विरक्त हवं. त्यामुळं महंताच्या आंतरिक जडणघडणीला समर्थांनी विशेष महत्त्व दिल्याचं गेल्या 5 समासांच्या अभ्यासातून आपल्या लक्षात आलं असेलच. या महंत लक्षण नाम समासात समर्थ महंताच्या आवडीनिवडी, त्यांचं व्यक्तित्व अशा त्यांच्या वैयक्तिक गुणांवर प्रकाश टाकत आहेत. यात त्याच्या ज्या 3 प्रमुख वैशिष्ट्यांवर समर्थ चर्चा करत आहेत ती 3 वैशिष्ट्य कशी. एक म्हणजे महंताची अभिव्यक्ती, म्हणजे महंताचे एक्सप्रेशन्स, अर्थात त्याचं लिहिणं, बोलणं, वाचणं इत्यादी याद्वारे त्याचं होणारं प्रगटीकरण. दुसरं म्हणजे त्याचं अलिप्तपण, राम कार्याचा पसारा समर्थपणे सांभाळत असतानाही त्यात त्यानं न गुंतण्याची, त्यापासून अलिप्त राहण्याची त्याची कला. तिसरी म्हणजे लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी लहान सहान गोष्टींचा एकदम छान अशा खुबीनं वापर करण्याचं त्याचं कसब. महंताकडील असे अंगभूत गुण आपण आत्मसात करून ते जीवनात उतरवावेत आणि त्याद्वारे खरी प्रगती साधावी ही समर्थांची या समासामागची कळकळ आपण जाणली पाहिजे. हे गुण अंगीकारून त्याचा जीवनात अवलंब करू लागल्यास आपणही आपल्या जीवनाचं पारमार्थिकदृष्ट्या नेतृत्व करायला सक्षम होऊ. हे या समासांचं मध्यवर्ती सूत्र आहे. आपण बऱ्याचदा कशाच्या तरी कोणाच्या तरी प्रभावाखाली जीवन जगत असतो. श्रद्धा, विश्वास, तर्क या गोष्टी आपल्याकडं नाहीत असं नाही, पण त्यांचा उपयोग प्रदर्शनासाठी, लौकिकासाठी बाह्य स्वरूपातूनच होतोय हे आपल्या ध्यानात येत नाही. महंताकडं जे गुण आहेत ते जर आपल्या वृत्तीत बिनले, त्या अनुरूप प्रामाणिकपणे आचरण ठेवलं तर आपण स्वतःचं नेतृत्व स्वतःच करू शकतो असं ठाम प्रतिपादन समर्थ या समासातून करत आहेत. जसं प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न अनिवार्य असतात, ते सोडवावेच लागतात, अन्यथा त्याचे गुण आपल्याला मिळत नाहीत, तसं काही स्वभाव गुण हे महंतापाशी असणं हे अनिवार्य असतं, गरजेचं असतं. अशा काही गुणांपैकी एक आहे तो म्हणजे विचारांची स्पष्टता, विचारांतील सुसंगतपणा, पारदर्शकता, प्रभावी संभाषण कला आदी महंताच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बाबींचा
विचार समर्थ या समासाच्या सुरुवातीलाच मांडत आहेत. ते म्हणतायत श्रीराम समर्थ, शुद्ध नेटके लिहावे, लिहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. विश्वळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सुदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. म्हणजे विस्कळीत काना मात्रा तपासून व्यवस्थित कराव्यात. लेखनाची जी शैली एकदा स्वीकारली असेल ती सुदृढ धरावी. लिहिताना कथा प्रसंगाच्या अनुरोधाने मध्ये मध्ये सुंदर चित्रे काढून ती उत्तम प्रकारे रंगवावीत. पहा, व्यवहारात आपण कुठल्याही कार्यक्षेत्रात असो, संवाद हा त्याचा अविभाज्य घटक आहे. संवाद म्हणजे शब्दांच्या मदतीनं होणारी विचारांची देवाणघेवाण असं आपण समजतो. संवादाचे अनेक प्रकार आहेत. एकमेकांशी बोलून, लिहून संवाद तर साधता येतोच. त्याशिवाय देहबोलीतूनही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोचविता येतात. महंताचं संवाद कौशल्य सर्वांग सुंदर असावं अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करत आहेत. संभाषण हा तर संवादाचा सहज सुलभ सर्वमान्य मार्ग आहे. प्रत्येकाच्या बोलण्याची एक विशिष्ट शैली असते. उच्चारलेल्या शब्दांच्या अर्धछटा विधिधांगी असतात. लहानांशी बोलून महंत त्यांचे विचार समाजात प्रसारित करत असतो. लिखित स्वरूपाच्या संवादात पत्र लिहिणं, आजच्या संगणकीय जमान्यातील ईमेल पाठविणं, SMS, व्हॉट्सॲप संदेश पाठविणे याद्वारे आपण दुसऱ्याशी संवाद साधत असतो. पण असा संवाद कसा असावा यावर मत व्यक्त करताना समर्थ पुढे म्हणतात, जाणायचे सांगता न ये, सांगायचे नेमस्त न ये, समजल्याविन काहीच न ये कोणी एक. म्हणजे ज्याला जे जाणायचे ते नीट सांगता येत नाही, जे सांगायचे असेल ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही, किंवा ज्याला काहीच नीट समजत नाही असा माणूस महंत होऊ शकत नाही. पहा, समर्थ म्हणतायत की म्हणून महंतानं आत्मज्ञानाची प्रचिती घेऊन ते अंतरंगात दृढ करायला हवं. आत्मज्ञान दुसऱ्याला देता जरी येत नसेल तरी ते प्राप्त करण्याचा मार्ग निश्चितपणे सांगता येतो. त्यामुळं संत साधन मार्गात केवळ पडून राहा असं सांगतात. साधन मार्गावर असलेला एक ना एक दिवस नक्की साध्याजवळ पोचणारच याची त्यांना खात्री असते. आत्मज्ञानास अधिक किचकट न बनविता ते त्याला रामदर्शन असं संबोधतात. त्याला सगुण भक्तीची जोड देतात. सर्वांना जमेल, रुचेल, भावेल असं साधं सोपं भगवंताचं नाम ते आपल्याला घेण्यास सांगतात. संतांनी साधनेचं महत्त्व जाणलं आणि त्यांच्या आयुष्यभर ते इतरांना सांगत राहिले. साधन अर्थात नाम ज्याच्या रोमारोमात भिनलेला आहे तोच निश्चयात्मक रीतीनं साधन मार्गाचं विवेचन करू शकतो. कारण त्याची त्याला रोकडी प्रचिती आलेली असते. तिथं कल्पना विलास नसतो, अनुमान नसतं. संतांनी अशी अनुभूती घेतली असल्यामुळे ते साधन मार्गाचं प्रतिपादन रोखठोकपणे जनमानसासमोर करत असतात. महंतांनाही साधन मार्ग अव्याहतपणे आचरावा, त्याचा प्रत्यय घ्यावा आणि मगच लोकांना तो सांगावा असं समर्थांचं म्हणणं आहे. महंताचं सांगणं दोलायमान असता कामा नये. त्याची
एकंदर अभिव्यक्तीच निश्चयात्मक असायला हवी. आत्मप्रचिती घेतलेला, ज्ञानानं भारलेला महंत जेव्हा काही सांगू लागतो तेव्हा त्यात दरवेळेस काहीतरी नवीन असल्याचं जाणवतं. कथनातील सूत्र जरी तेच असलं तरी दर खेपेस त्यातील गोडी अवीटच असते, अवीटच वाटते. अनेक वर्षांपासून अनेक प्रवचनांची पुस्तकं आपण नित्य वाचत आलो आहोत, पण ते वाचताना आजही काहीतरी नवीन वाचायला मिळालं असंच वाटतं. ही नाविन्यता येते तरी कुठून? साधन मार्गाविषयी जेव्हा महंतांच्या मनाची खात्री पडते तेव्हा तो साधन मार्ग लोकांसमोर वेगवेगळ्या पद्धतीनं मांडू लागतो. समर्थ पुढे सांगतात, हरी कथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. म्हणजे महंताला हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करणे चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे. तसेच नेमस्तपणे राजकारण करणेही त्याला यायलाच हवे. त्याचे आचरणही उत्तम असायलाच हवे. पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळिकांचे राखो जाणे समाधान. म्हणजे कुणाला काय विचारावे, कुणाला काय सांगावे, ग्रंथातील मजकुरांचा अचूक अर्थ करणे हे सर्व महंताला आले पाहिजे. सर्वांचे मन राखून त्यांचे समाधान करणे त्याला जमायलाच हवे. दीर्घ सूचना आधी कळे सावधपणे तर्क प्रबळे जान जानोनी निवळे यथायोग्य. म्हणजे पुढे काय घडणार याची ज्याला आधी कल्पना येते आणि तो सावधपणे त्याविषयी तर्क करून त्यावेळी कसे वागावे याचा यथायोग्य निश्चय करू शकतो, तोच महंत होण्यास लायक ठरतो. ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिवंत या वेगळे अंतवंत सकळ काही. म्हणजे अशा प्रकारे जो सर्व गोष्टी जाणतो तोच बुद्धिमान महंत होय. याखेरीज जे इतर सर्व काही ते नाशिवंत जाणावे. ताळ वेळ तान माने प्रबंध कविता जाड वचने मजालसी नाना चिन्हे सुचती जया. म्हणजे ज्याला काळ वेळ यांची योग्य समज, जो प्रबंध काव्य करणे व सुशोभिते उच्चारणे यात प्रवीण असून ज्याच्या अंगी सभाधीटपणा असतो आणि ज्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात असा. पहा, काळ वेळ तान मान एखादा प्रबंध कविता महत्त्वपूर्ण वचन सभाधीटपणा महंताला वेळेवर सुचतात आणि त्याचा आविष्कार त्याच्या वाणीतून होतो. मनोबोध दासबोध आत्माराम या ग्रंथातून समर्थांनी तेच ज्ञान सांगितलेलं आहे, पण त्या प्रत्येक ग्रंथातील धाटणी सांगण्याची खूबी वेगवेगळी आहे. इतकंच नव्हे तर कुठलाही ग्रंथ पुन्हा वाचताना दरवेळी नवनवीन अर्थबोध होतो. तसं संत महंतांची वचनं ऐकताना ती वाचताना आनंद लाटा अंतरंगात उसळतच राहतात. रोकड्या प्रचितीच्या आधारे आत्मबोधाचं शास्त्राचं प्रगटीकरण करणाऱ्या महंतांच्या हाती जणू मौल्यवान विचारांचा खजिनाच गावलेला असतो. सद्गुरूंना एकानं विचारलं होतं, तुम्हाला इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरं, श्लोकांचे अर्थ, नवनवीन उदाहरणं चटकन आणि योग्य वेळी सुचतात तरी कशी? यावर हसून सद्गुरू म्हणाले होते, समजा रत्नांनी भरलेली एक पेटी आहे, तिला जाडजूड कुलूप लावलेलं आहे आणि त्याची किल्ली हरवलेली आहे. अनेक प्रयत्न केले तरीही ते कुलूप काही उघडत नाही.
तशी सामान्यांची अवस्था असते, पण गुरुकृपेनं मला ती किल्ली घावलेली आहे. या अक्षय पेटीतील विचारधन नामसंपदा कितीही वाटली तरी ती न संपणारी आहे. हे गुरुकृपेनंच साधतं. जेव्हा महंतांच्या वाणीला सहज पूर्ती येते, शब्दांचा ओघ वाहू लागतो, तेव्हा कविता, वचनं, कवनं, लीलया त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. आत्मबोधामुळं नित्य नव्या संकल्पना विद्वज्जनांपुढं तो आत्मविश्वासानं मांडत असतो. शास्त्री पंडितांसमोर महंत अज्ञानी लीन भूमिका घेतो, तरीही त्याचे शब्द हृदयस्पर्शी असतात. त्यात अनुभूतीचा ओलावा असतो. हे सगळं जर गुरुकृपेनं साधत असलं तरी महंताला प्रयत्नांची जरुरी नसते का, असा एक प्रश्न इथं उद्भवण्याची शक्यता आहे. प्रयत्न आणि प्रार्थना यांचा सुरेख संगम महंताच्या जीवनात झालेला आढळून येतो. शिकागो येथील धर्म परिषदेत बोलताना स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंसांची मनोभावे प्रार्थना केली की, आपणच माझ्याकडून बोलावून घ्या. मात्र त्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी केलेली साधना, अमेरिकेपर्यंत पोचण्यासाठी खाव्या लागलेल्या खस्ता आपण विसरू शकत नाही. त्यामुळं साक्षेपी प्रयत्नवादी महंत कसा असावा याचा खुलासा करताना समर्थ पुढे सांगतात. जो एकांतास तत्पर, आदी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर. ग्रंथगर्भीचे म्हणजे जो एकांताविषयी तत्पर असतो, आधी खूप पाठांतर करून नंतर जो अर्थांचा शोध घेऊन ग्रंथातील सार ग्रहण करतो. पहा, महंतानं एकांत प्रिय असावं, आधी पाठांतर करावं, ग्रंथांच्या अंतरंगात शिरून त्यातील गर्भितार्थ शोधून काढावेत. अशी त्याची तयारी झाली की सद्गुरू त्यात रंग भरू लागतात. प्रत्यक्ष सद्गुरूंनी रंग भरलेल्या संवाद कुंचल्यातून महंत समाजरूपी कॅनव्हासवर असे काही विलोभनीय फटकारे ओढू लागतो की लोक त्याच्याकडं आकर्षित न झाले तर नवलच. अशा लोकांना सवे घेऊन, बरोबर घेऊन नाम रंगात तो दंग होऊ लागतो. लोकांत दंग असताना तो स्वतःचा एकांत कसा टिकवू शकतो याविषयीचं चिंतन पुढील भागात आपण पाहणार आहोत. समाजाला भगवंत सन्मुख करण्यासाठी महंताच्या अंगभूत संभाषण कलेचं वैशिष्ट्य समजावून देताना महंतानं एकांतास तत्पर असावं. त्यानं एकांत पचवायलाच हवा असं समर्थ सांगतायत. एकटेपण आणि एकांत यात बराच फरक आहे. इथे हे या ठिकाणी ध्यानात घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा एकटेपण हा शाप असतो, त्यात नैराश्य असतं. मात्र एकांत मिळणं, तो साधणं हा सद्भाग्याचा क्षण असतो. एकांत पचवता येणं ही जीवनातील मांगल्याची अवस्था म्हणता येईल. त्याहून उच्च कोटीची अवस्था म्हणजे लोकांतात राहून एकांतात असणं. असं राहण्याचं कसब सद्गुरू आपल्याला शिकवतात. समुदायात राहून कार्यमग्न असून एकांत टिकवण्याची हातोटी महंताला साधलेली असते. सद्गुरू म्हणायचे, रामानं मला तुम्हा प्रपंचिकांत टाकलं खरं, पण त्यानं कृपा केली. त्यानं माझं मौन कधी भंगू दिलं नाही. हे मौन म्हणजे महंताचा एकांत. प्रपंचात राहून परमार्थ साधणं, लोकात राहून एकांत साधणं सद्गुरू कृपेशिवाय शक्य नाही. एकटेपण हा दोष आहे, शाप आहे. साधनेच्या उत्शापानं
त्याला एकांतात परिवर्तित करता येणं सहज शक्य आहे. मनुष्य समाजशील असल्यामुळं त्याला सोबतीची सहवासाची गरज असते. त्याचं म्हणणं ऐकणारं, त्याच्या भावना समजून घेणारं कोणीतरी असावं असं त्याला वाटत असतं. दृश्यातील गोष्टींचा त्याला आधार वाटतो. हे जर नसेल तर त्याला एकटं वाटू लागतं. एकांत म्हणजे आत्मारामाभोवती पिंगा घालणं. खरा मी आणि खोटा मी यांच्यात द्वंद्व घडून खोट्या मीला खऱ्या मीच्या पायाशी शरण यायला लावणं व शेवटी खऱ्या मीशी संवाद करता करता स्वतःला त्याच्यामध्ये लीन करून टाकणं होय. अशा एकांतासाठी महंतानं सदा तत्पर असायला हवं असं समर्थ सांगतायत. सहसा आपण एकांतासाठी तयार होत नाही, कारण दृश्यातील खोट्या मीच्या उपाधी आपल्याला हव्याशा वाटतात. चित्रपटसृष्टीतील किंवा रंगभूमीवरील कलाकार वेगवेगळे मुखवटे धारण करून कलाकृती सादर करतात, परंतु त्या मागचा त्यांचा खरा चेहरा वेगळाच असतो. तसं समाजातही आपण प्रसंगानुरूप निरनिराळे मुखवटेच तर घालून फिरत असतो. एकांताशी ज्याला तत्पर राहायचं आहे त्यानं असे मुखवटे उतरवायला हवेत आणि आपण जसं आहोत तसं स्वतःला स्वीकारायला शिकलं पाहिजे. समाजाकडून मिळणाऱ्या मानापमानात स्वारस्य न दाखविता अंतरात्म्याशी तद्रूप होण्याची कला साध्य करून घेणं म्हणजे एकांतास तत्पर असणं होय. एखाद साधनं जमू लागलं की आपल्याकडं भरपूर वेळ उरू लागतो, कारण मुखवट्यांच्या काडघालीमध्ये आपला कितीतरी वाया जाणारा वेळ वाचू लागतो. कोणत्या प्रसंगी कुणासमोर कुठला मुखवटा धारण करायचा या विचारामध्ये बुद्धीची बरीच शक्ती खर्च पडत होती, तीही वाचू लागते. हा उरलेला वेळ राम कार्याकडे वळवता येतो. बुद्धीची कसरत घालमेल थंडावल्यानं जगाकडून तिच्या असणाऱ्या अपेक्षांना पूर्णविराम मिळाल्यानं तिचा वापर महंत, पाठांतर, ग्रंथातील गर्भितार्थ शोधणे या कामी प्रभावीपणे करू लागतो. वनात स्वच्छंद भटकावं तसं तो एकांतात ग्रंथांच्या शब्दात, गुरुवचनांच्या चिंतनात मनमुराद हिंडू लागतो. आंतरिक शांततेचा तो अनुभव घेऊ लागतो. असा एकांत पचनी पडलेला महंतच समाजाला दिशा देऊ शकतो असे समर्थ म्हणतात. पुढे आधीच शिकवून जो शिकवी, तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकांस उगवी विवेक बळे. म्हणजे जो एखादी विद्या अथवा कला आधी स्वतः शिकून मग लोकांना शिकवतो, तोच श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो. असा महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना सोडवतो. पहा, महंत एखादी गोष्ट स्वतः शिकतो आणि नंतर ती इतरांना शिकवतो. ग्रंथांतील गर्भितार्थ तो प्रथम जाणून घेतो आणि मग तो लोकांना सांगतो. या मार्गानं तो श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचतो. दृश्यात अडकलेल्या, विषयात गुंतलेल्या सामान्य जीवांना विवेकाच्या आधारे त्यातून बाहेर कसं पडायचं, प्रपंचात राहून निरासक्त कसं व्हायचं यांचं देखील तो मार्गदर्शन करतो. असं एकांतातून लोकांतात येण्याचा उंबरठा म्हणजे महंतासारखं उत्तम पद मिळणं. समुदायात आल्यावर महंताला समोर आलेली सर्व कर्म करणं आवश्यक असतं. कर्म मार्गात आल्यानंतर एकांत टिकवायचा कसा? भगवद्गीतेत या प्रश्नाचं उत्तर आहे. जो आपल्या कर्मात अभिरत असतो, तन्मयतेनं जो काम करत असतो, तो माझंच रूप घेऊन कर्म करत असल्यामुळं त्यावेळेस तो
एकांतातच असतो असं श्रीकृष्णांनी गीतेत सांगून ठेवलेलं आहे. ऑलिम्पिकसारख्या मोठमोठ्या प्रतिष्ठित खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची खच्चून गर्दी होते. पण खेळाडू प्रेक्षकांकडे बघत खेळत असल्याचं कधी कुणी पाहिलंय का? तो तर पूर्ण एकाग्रतेनं त्याचा खेळ दर क्षणी कसं उंचावेल, कसा त्यात बदल होईल, कसा त्यात आणखीन चांगला प्रदर्शन करता येईल याकडे तो पाहत असतो. त्याच ध्यासानं तो खेळ खेळत असतो. तसं कुठलंही कर्म करत असताना त्याच्याशी आपण समरस एकरूप होऊ शकलो तर ते कर्मच भगवंत स्वरूप होतं. अशा कर्मात एकांताचा लाभ होतो. एखादा मनुष्य सुंदर हस्ताक्षरात लिहितोय, काना मात्रा वेलांटी बिनचूक देतोय, लिहिण्यात टापटीप आहे, तेव्हा तो त्या अक्षर लेखनाशी एकरूप झालेला असतो. अक्षर ब्रह्माशी तदाकार झाल्यामुळं तो एकांताचाच अनुभव घेत असतो. एखादा मनुष्य प्रचिती घेऊन बोलत असेल तर त्याच्या त्या अनुभूतीच्या बोलातून आत्मिक सौंदर्य ओसंडत असतं. सुंदर शब्दांची पेरणी केलेलं वक्तव्य समर्थांना अपेक्षित नाही. स्वानुभूतीतून जे बोल मुखी येतात त्यात अलौकिकपण असतं. त्या शब्दांनी आत्मसात चढवलेला असतो. अन्यथा कवितेतील शब्दही सुंदर असतातच, पण संत महंतांच्या शब्दांची सर त्यांना खचितच येते. अनुभूतीशिवाय शब्दांना चैतन्य येत नाही. प्रचितीतून व्यक्त होणारे बोल भावपूर्ण असतात. साहित्यिक पठडीतील किंवा अलंकृत असे शब्द नसतीलही, पण महंताचे ते साधेसे शब्द देखील थेट हृदयाला घात घालणारे असतात, हात घालणारे असतात. काळीज हेलावून टाकणारे, विचार प्रवण करणारे असतात. अशा परिणामकारक बोलण्यातही एकांताचा मिलाप झाल्याचं दिसून येतं. अंगी एकांत मुरलेल्या महंतांचं चालणं देखील सुंदर असतं. सद्गुरूंच्या महंतांच्या अंगावर असलेल्या परगुलाला भलेही ठिगळ असतील, पण ते चालत असताना त्यांना बघणं म्हणजे भगवंताची नेत्रांनी पूजा बांधण्यासारखंच असायचं. परब्रह्मच समोरून चालत येतंय अशी ऐट सद्गुरूंच्या चालण्यात होती. राजा महंतांच्या चालण्यात असतो तसा अहंकार महंतांच्या चालण्यात नसतो. त्याच्या नुसत्या दर्शनानं लोक परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झाल्याची अनुभूती घेतात. हे महंतांच्या चालण्याचं सौंदर्य आहे. एकांत प्रिय महंतांची सगुण भक्ती, त्यांचं भजन, तो करत असलेली सेवा देखील सुरेख असते. भजनानंदी रममान झाल्यानं इथंही त्याचा एकांत अबाधित राहतो. त्याची अभिव्यक्ती थेट भगवंतापर्यंत पोहोचतेच. म्हणूनच सद्गुरूंच्या भजनात रामराया आनंदानं नाचायचा. त्यांच्या दुःखात तो आसवं गाळायचा, कारण त्यांचं भजन रामासाठी असायचं. सगुणांच्या प्रेमात ते इतके एकरूप झालेले असायचे की त्यांचं सुखदुःख रामाचं सुखदुःख व्हायचं. आपल्याला तशी अनुभूती येत नाही, कारण आपलं भजन रामासाठी नसून टाळ, पेटी, तबला, आवाजाची पट्टी अशा लौकिक पातळीवरच थांबलेलं असतं. समोर सद्गुरूच आहेत, राजा राम उभा आहे आणि त्याच्यासाठी मी भजन गातोय अशी उत्कटता त्यात नसल्यामुळं आपल्या भक्तीत भजनात रंग भरत नाही. ज्यात रंग नाही त्यात श्रीरंग कसा बरं असेल? ज्ञानाच्या बाबतीतही तेच होतं. आपण पुस्तकं, ग्रंथ वाचतो, त्यांचा अभ्यासही करतो, मात्र ज्या ज्ञानाला अनुभूतीचा स्पर्श नाही ते ज्ञान परिपूर्ण कसं होणार? वैराग्य
हे देखील प्रदर्शनीय बाब नव्हे. भगवी वस्त्र नेसली, अंगाला भस्म फासले, दाढी जटा वाढवली म्हणजे तो वैरागी झाला, बैरागी झाला असं कधी होत नाही. भगवंतानं ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवलेलं आहे त्यात समाधान मानून जो भगवंताशी असलेलं अनुसंधान कायम टिकावून ठेवतो तो खरा विरक्त, अशी व्याख्या सद्गुरूंनी सांगून ठेवलेली आहे. सारांश म्हणजे कोणत्याही कर्मात, कोणत्याही स्थितीत, कोणत्याही काळात ज्याला एकांत टिकवता येतो, भगवंताला कर्ता मानून फलाशा न ठेवता जो कर्तव्य बुद्धीनं प्रामाणिकपणे कर्मरत असतो त्याचं अवघं जीवनच सर्वांग सुंदर होऊन जातं. महंताचा असा जीवनाविष्कार मोठा मनोहारी असतो. आपल्या कर्माशी समरस असणारा महंत त्याच वेळी त्या कर्मापासून अलिप्त देखील कसा राहू शकतो याचं विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. उण्या पुऱ्या 19 ओव्यांचा हा समास आकारानं जरी लहान असला तरी त्यातील अर्थ फारच गहन आहे. महंत म्हणजे राम कार्याची उभारणी करणारा, त्याची धुरा पुढं नेणारा रामदासीच. ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलंय, देहाला प्रारब्धावर सोडण्याची कला आत्मसात केली आहे, समाजाला भगवंत सन्मुख करण्याच्या कामात जो सतत व्यग्र आहे, अशा महंताचे गुण विशेष आपण बघत आहोत. लोकात असताना तो निजता जपतो, कर्मरत असून कर्मापासून तो अलिप्त राहतो. कर्माशी एकरूप असणं आणि त्याच वेळी त्या कर्मापासून अलिप्त असणं हे ऐकायलाही थोडं विचित्र वाटतंय ना. हे विधान काल्पनिक आहे असं वाटणंही साहजिकच आहे. समरस होऊन एखादं कार्य करणारा त्या कर्मापासून अलिप्त आणि अलिप्त राहणारा कर्माशी एकरूप कसा काय राहू शकतो? वर करणी हे परस्पराविरोधी जरी वाटत असलं तरी ते नीट समजावून घेतल्यास त्यातील गूढार्थ कळू शकेल. सावलीला सोडून जसं कुणालाच राहता येणार नाही तसं कर्म करताना त्यापासून अलिप्त राहता येत नाही. आपण जर कर्मापासून अलिप्त राहण्याचा विचार केला तर त्यात समरसता साधणं कठीण जातं. हे व्यावहारिक पातळीवर दिसतंच, परंतु महंत जेव्हा कार्याचे डोंगर उपसत असतो तेव्हा घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात समरस असूनही अंतरंगात मात्र मौनावस्थेचा आनंद लुटत असतो. कार्यमग्न असताना अलिप्त राहणं ही समर्थांना अभिप्रेत असलेली विलक्षण स्थिती कशी असते? आपण जेव्हा कर्मरत असतो ते कर्म उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्यापासून अलिप्त असतो का? ते समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अचूकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याच वेळी त्याच्या मनात मी हे उत्तर अगदी बरोबर लिहिलंय का? मला याचे किती गुण मिळतील? काही मुद्दे लिहायचे राहून तर गेले नाहीत ना, त्यामुळं गुण कमी तर होणार नाहीत का? अशा नाना शंका येतात. अशा संशयामुळं तो मन लावून प्रश्न सोडवत जरी असला तरी त्यापासून तो अलिप्त राहत नाही. नित्य व्यवहारात देखील हेच सूत्र लागू पडतं. कर्मफलाशा, भ्रांत, संशय आपल्याला कर्मापासून कधीच अलिप्त राहू देत नाहीत. कर्मात राहून अलिप्त राहणं आपल्यासाठी जणू अशक्यप्राय घटना वाटते. कर्मामध्ये आसक्त राहून मन फलाशेत गुंतल्यावर कर्मापासून अलिप्त राहणं कसं जमणार? कार्य मनाजोगं घडावं तसं न घडलं किंवा त्यात अपयश आलं तर आपलं मन कातर होतं. या सापेक्ष वृत्तीमुळं अलिप्तपण जपता येत नाही. मग महंताला
हे कसं जमतं? त्यानं एक ब्रीद अंतरंगात कोरून ठेवलेलं असतं. कार्यसिद्धीसाठी मी आटोकाट प्रयत्न करेन आणि त्याचं मिळणारं फळ रामाची इच्छा म्हणून स्वीकारेन. कर्म सिद्धांतातील हा महत्त्वाचा भागच आपण विसरून जातो. म्हणून आपली कर्मासक्ती सुटत नाही. कर्माचं फळ रामेच्छेवर सोडू शकलो तर आपणही कर्मापासून अलिप्त राहू शकतो. आपल्या हातूनही उत्कट कार्य घडू शकतं. कर्मफळाच्या आशेपोटी आपल्या प्रयत्नांची दिशाही बऱ्याचदा चुकते. आलेलं अपयश आपण पचवू शकत नाही. मान्यताप्राप्त मार्ग सोडून अन्य उपद्रवी मार्गांकडे वळाल्यानं हाती तर काहीच लागत नाही, उलट आणखी वाताहत होते. त्यामुळं कर्ममार्गाचं महत्त्व सांगताना समर्थ पुढे लिहितात, अक्षर सुंदर, वाचने सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून द्यावी. म्हणजे त्याचे अक्षर सुंदर असते, वाचणे सुंदर असते, बोलणे सुंदर असते, चालणेही सुंदर असते. त्याची भक्ती, त्याचे ज्ञान आणि त्याचे वैराग्यही सुंदर असून त्याला अनुसरून त्याचे वागणे असते. संवादाची विविध अंग या ओवीमध्ये रांगेत बसलेले आहेत. आपल्या बोलण्यामध्येच नव्हे तर आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. महंताच्या साधनेचा परिपाक त्याच्या जीवनालाच व्यापून उरला पाहिजे. म्हणजेच त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी त्याला वेगळं काही करण्याची गरजच भासणार नाही, असं समर्थ सांगतात. महंताचं अक्षर सुंदर असावं, ऐकत राहावं, त्याचं असं वाचन असावं, त्याचं बोलणं प्रेमळ लागवी हवं, त्याचं चालणं आत्मविश्वासपूर्वक डौलदार असावं. कारण मनुष्य देह बोलीतूनही संवाद साधत असतो. त्याची भक्ती, ज्ञान, वैराग्य, सेवा इतकं सुंदर असावं की त्याच्याकडं पाहतच बसावं असं वाटायला पाहिजे. अशा रीतीनं महंताचं एकूण संवाद कौशल्य कमलपुष्पाप्रमाणेच चहूबाजूंनी सुंदर असावं असं समर्थांना वाटतं. आता आपण या गोष्टींचा आपल्याही जीवनाशी निकटचा संबंध असल्यानं एक एक करत साऱ्या बाबी आपण नीट समजून उमजवून घ्यायला हव्यात. समाजात अनेक उच्च विद्याविभूषित लोक असतात. त्यांचे विचार स्पष्ट असतात, मात्र त्यांचं ज्ञान, त्यांचे विचार ते योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतीलच असं नाही. बऱ्याच तज्ज्ञ मंडळींचं अक्षर वाचायला फार कठीण जातं. त्यांचा बहुतेकांना अनुभव असेलच. उदाहरणार्थ डॉक्टरांनी लिहिलेलं एखादा केमिस्टच वाचू शकतो किंवा मेडिकलवालाच वाचू शकतो. अक्षरांवरून मनुष्य स्वभावाचा अंदाजही लावता येतो. साधनाभ्यासानं महंताच्या जीवनात जी आत्मज्ञानाची प्रभा फाकलेली असते, विचारांची जी पारदर्शकता उतरलेली असते, त्याचं स्वच्छ प्रतिबिंब त्याच्या लिखाणातून अक्षरात उमटलेलं दिसतं. अक्षरातील सौंदर्य, त्यातील नजाकत सांगता येत नाही. ते केवळ नजरेनंच अनुभवायचं असतं. अक्षराचा आकार, उंची, लिहिण्यातील टापटीप, शुद्ध लेखन, सुस्पष्ट संवाद, सुस्पष्ट मांडणी यातून लेखन कौशल्य तर दिसतंच, पण लिखाणातून कसा संवाद साधता येतो हेही त्यातून दिसून येतं. पुढं समर्थ सांगतात, लिहिलेलं आपणच पुन्हा वाचून बघावं. म्हणजे लिहिताना काही चुका झाल्या असतील तर त्या लक्षात येतात. त्या चुका दुरुस्त कराव्यात. कल्याण स्वामींनी समर्थांच्या दिव्य वाणीतून झरत असलेला बोध टिपून ठेवला. तोच हा दासबोध. चांगल्या प्रकारे शाई घोटणं, एकसारखे कागद तयार ठेवणं, सुबक अक्षरात लिहिणं,
केवढं दिव्य काम होतं ते त्या काळी. कल्याण स्वामींनी जे लिहिलं ते सारं समर्थांनी पुन्हा तपासलं. चुकांची दुरुस्ती स्वहस्ताक्षरात केली. ही मूळ प्रत डोमगावी आजही पाहायला मिळते. त्यामुळं समर्थ जे आपल्याला करायला सांगतात ते त्यांनी स्वतः आचरणात आणलेलं आहे. त्यांच्या बोलण्यात व कृतीत फरक असा नाहीच. म्हणून तर त्यांचं सांगणं आजही लागू होतं. ते आपल्याला पटतं, काळजाला भिडतं देखील. या गुणमालिकेतील आणखी काही विशेष गुणांविषयी त्यांनी केलेलं विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. राम कार्य करत असलेल्या महंताचं व्यक्तिमत्व जवळून निहाळताना त्याच्या संवाद कौशल्यातील काही गुणांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यापैकी लिखित संवादासाठी पोषक ठरणाऱ्या गोष्टींवर आपण मागील भागात विचार विमर्श केला. लेखनानंतरचा संवादाचा पुढचा टप्पा येतो तो संभाषणाचा, बोलण्याचा. यामध्ये लिहिलेलं वाचून दाखविणं आणि उत्स्फूर्तपणे बोलणं असे 2 भाग येतात. उपासनेमध्ये आपण जसे सद्गुरूंचे दैनंदिन प्रवचनांचं पुस्तक वाचतो, जो ते वाचत असतो त्याच्या मागील भावनेप्रमाणे त्यातील शब्दांची अनुभूती त्याला येत असते. जेव्हा वाचन शुद्ध, भावपूर्ण, लयबद्धतेनं होतं तेव्हा ते शब्द थेट मनावर कार्य करायला सुरुवात करतात. परंतु तेच वाचन अशुद्ध भावाविना केलं तर अर्थाचा अनर्थ होऊन विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच समर्थ वाचन शुद्ध असावं, त्यातून शब्दांमध्ये दडलेला भाव जसाच्या तसा प्रगट व्हावा असा आग्रह धरतात. व पु काळे, पु ल देशपांडे यांसारख्या दिग्गजांनी अनेक कथाकथनांचे कार्यक्रम गाजवले. त्यांच्या कथा कादंबऱ्यांतील कथाभाग त्यांच्या तोंडून ऐकणं एक वेगळी पर्वणी असायची. ते ऐकताना त्या कथेतील पात्र जणू जिवंत व्हायची. इतकी ताकद त्यांच्या कथनामध्ये असायची. मात्र तीच कथा इतरांच्या तोंडून ऐकताना तितकी जोशपूर्ण, रसपूर्ण वाटायची नाही. कारण इतरांच्या सांगण्यामध्ये तेवढी ताकद नसायची. वाचन, कथन ही एक कला आहे. त्याचं इंगित वाचणाऱ्याला अवगत असायलाच हवं, तरच त्यानं वाचलेले, उच्चारलेले शब्द ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतात. महंताचं वाचनही असंच शुद्ध, भाव प्रकट होईल असं असायला हवं. संवादाचा पुढचा प्रकार आहे आत्मज्ञानाचं प्रगटीकरण. आत्मज्ञानाजवळ मन जाऊ शकत नाही. तिथं शब्दांना वाव नाही, भावभावनांना मर्यादा पडतात. असं परमज्ञान संकेतानं बहुजनांना समजावून देताना महंताला अथक परिश्रम करावे लागतात. सद्गुरूंनी नामाचं महात्म्य सांगताना कधी त्यांच्या वाणीला विराम दिला नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते नामाची महती सांगत राहिले. त्यामागचं सूत्र असं की ज्याला नामाचं महत्त्व कळलं तो नामाशिवाय दुसरं काही बोलणारच नाही. नामाची महती सांगून संपली असं म्हटल्यास नामाला लटकेपण येईल असंच सद्गुरू म्हणत असत. त्यांच्या शब्दात जादू होती. ते बोलत असताना समोरच्या व्यक्तीचा अहंकार वितळून जायचा. तिला तिचं जीवन ध्येय मिळाल्याचा आनंद व्हायचा. सद्गुरू अगदी काकुळतीनं नाम घेण्यासाठी याचना करायचे. त्यामुळं ऐकणाऱ्याचं मन आपसुकच भगवंत सन्मुख व्हायचं. अशा प्रकारे महंताची वाणी, त्याची शब्दफेक, बोलण्यातील गोडवा यामध्ये त्याच्या उपासनेची ऊर्जा सामावलेली असते. त्याच्या तपश्चर्येचं तेज त्याच्या ओघवत्या वाणीतून समाज मनावर थेट कार्य करत असतं. महंताला ही वाग्देवता कशी काय प्रसन्न होते. अनेक जण खूप काही वाचत असतात. अनेकांचा
व्यासंग दांडगा असतो, विषयांचा अभ्यास थक्क करणारा असतो, परंतु त्यातीलच एखादी गोष्ट समजावून सांगण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ती त्याला समजावून सांगता येत नाही. वारंवार वाचनातून जर काहीच उमगलेच नाही, आकलनच झाले नाही, तर ते ज्ञान प्रगट करण्यात अडचणी येऊ लागतात, असे समर्थ सांगतायत. समर्थ पुढे सांगतात, जयास येतनची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे. ऐसा नव्हे, म्हणजे त्याला नेहमी प्रयत्न करणेच आवडते, जो कठीण प्रसंगी धैर्याने उभा ठाकतो, धीटपणे आल्या प्रसंगाला तोंड देतो, कधीही दडून प्रसंगाला उघडपणे तोंड देतो, कधीही दडून बसत नाही. पहा, समर्थ आपल्याला काय म्हणतात की कार्यरत असताना महंत जोरदार प्रयत्न करतो, प्रसंगांना धीटपणे सामोरा जातो, फळाची अपेक्षा रामावर सोपवल्यामुळं त्याला नैराश्य येण्याचा प्रश्नच येत नाही. दरवेळी नव्यानं उत्साहानं तो लोकांना सन्मार्गाला लावत असतो. जसं कर्मफल त्यानं रामाकडं सोपवलेलं असतं, तसंच कर्म करवणारा करता तो रामच आहे. मी केवळ निमित्त आहे, ही त्याची ठाम भूमिकाही त्याला कर्मापासून अलिप्त ठेवण्यात मदतच करत असते. तो सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखा असतो, असं समर्थ सांगतात. पुढे, साकडीमध्ये वर्तो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. म्हणजे साकडीमध्ये म्हणजे संकटसमयी कसे वागावे हे तो यथार्थपणे जाणतो. तो लोकसंग्रही करू शकतो आणि त्याच वेळी स्वतःला त्यापासून अलिप्त कसे राहावे, कसे राखावे हेही तो जाणतो. आहे तरी सर्वांठाई, पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला. म्हणजे तसे बघितले तर तो सर्वांठाई असतो, पण बारकाईने विचार केला असता तो कोठेच गुंतलेला नाही हे कळून येते. अंतरात्मा जसा प्रत्येकाच्या हृदयात असतो, पण तो गुप्त असतो. पुढे, त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसोन वर्तवी तसे प्राणी मात्रांसी. खरे तर अंतरात्म्याशिवाय काहीच खरे नाही, पण त्याला पाहू जावे तर तो दिसत नाही. पण दिसत नसूनही तोच सर्व प्राणी मात्रांना चालवत असतो. तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी स्थूल सूक्ष्मा. म्हणजे तसाच महंत हाही नाना प्रकारे अनेक लोकांना शहाणे करून सोडतो. लौकिक विद्या, अध्यात्मविद्या आणि इतरही नाना विद्या यांचे वितरण तो करतो. पहा, करते पण रामाकडे सोपवल्यामुळं, रामाकडे दिल्यामुळं महंत साऱ्या कर्मांपासून अलिप्त राहतो. त्याला शोधू गेल्यास तो दृष्टीस पडत नाही. पाण्यात साखर विरघळावी तसा कार्यात लुप्त झालेला महंत राम करता आहे या भावनेनं कर्मफल रामावर सोडून देतो. त्याला फळाविषयी सुखदुःख नसतंच. त्यामुळं राम कार्यासाठी अविश्रांत श्रम घेताना तो ना थकतो ना तो निराश होतो. निस्पृह
निस्वार्थी महंतच समाजाला योग्य दिशेनं नेऊ शकतो. महंत त्याच्याकडील ज्ञान निरपेक्ष बुद्धीनं समाजात वाटत राहतो. या ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, स्थूल ज्ञान आणि सूक्ष्म ज्ञान. स्थूल ज्ञानातून प्रपंच व्यवहार सन्मार्गानं कसा करावा, निस्वार्थी नीती न्याययुक्त सदाचरण कसं ठेवावं याचे धडे तो समाजाला देत असतो. त्याचबरोबर तो सूक्ष्म ज्ञानही लोकांना सांगत असतो. समर्थ गावोगावी हिंडले, सूर्यनमस्काराच्या निमित्तानं तरुणांना एकत्रित करून बाल उपासनेचा मंत्र दिला. स्वधर्माच्या राज्यस्थापनेसाठी त्यांना प्रेरित करून शिवरायांच्या पाठीशी उभं केलं. त्यांचं हे कार्य अविरत चालूच होतं, पण त्याचा त्यांनी कधीही गवगवा केला नाही. जसा अंतरात्मा सर्वत्र असूनही तो दिसत नाही, तसंच महंताचं कार्य हे असतं. कार्यमग्न पण त्यातून अलिप्त असा महंतच समाजाचं सुव्यवस्थापित व्यक्तिमत्व घडवीत असतो. असा समाज सदृढ प्रपंच तर करतोच, पण साधनेच्या मार्गानं जात आत्मोन्नतीही साधतो. सद्गुरू म्हणत, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे. याचं कारण ते असं सांगत की नाम उंबरट्यावरील दिव्याप्रमाणे आहे. उंबरट्यावरील दिवा जसा अंगणात आणि घरात दोन्हीकडे प्रकाश देतो, तसं नाम साधनेनं प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही उजळले जातात. महंताचं कार्यही असंच आहे. त्याच्या कार्यानं तो समाजात सन्मानानं तर अंतरंगात आत्मज्ञानानं प्रकाशित होत असतो. अशा या महंताची थोरवी वर्णिताना समर्थ पुढे म्हणतात, आपणा करिता शहाणे होती, ते सहजची सोये धरिती, जाणतेपणाची महंती ऐसी असे. म्हणजे जे आपले कल्याण इच्छितात ते स्वाभाविकच अशा महंतांचा आश्रय घेतात. ज्ञानाची महती ही अशी थोर आहे. पहा, महंत संप्रदाय तयार करत नाही, तो समाज मन घडवीत असतो. समर्थांची भूमिकाही त्याला अपवाद नव्हती. ती वैश्विक पातळीवरील होती. त्यांनी लोकांना एका झेंड्याखाली एकत्र केलं, एकजुटीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली. स्थूल सूक्ष्माचं ज्ञान देऊन त्यांना अंतर्बाह्य परिपूर्ण बनविलं. तेव्हा समाजाला समर्थ कृपेची जाणीव झाली. त्यांच्या बोधामृतामुळं आपला वैचारिक विकास झाला. आपण भगवंत सन्मुख होऊ शकलो हे लोकांना उमजू लागलं. ही कृतार्थतेची भावना लोकांना समर्थांशी जोडत गेली. त्यामुळं महंताचं कार्यच मुळे मनुष्य घडवण्याचं आहे. प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्ही बाजूंनी जीवन यशस्वी करण्याचा मार्ग लोकांना महंतापाशी आल्यानंच सापडतो, आल्यानंच गवसतो. असा विकसित समाज कृतज्ञतापूर्वक मनानं महंताला येऊन जो चिकटतो तो कायमचाच चिकटतो. तो प्रभावानं प्रेरित होऊन नव्हे तर भक्तिभावानं जोडला जातो. हीच महंतपणाची यशोगाथा होय. महंताचं कार्य समाजाभिमुख तर असतंच, पण त्याहून ते अधिक आत्मबोधक असतं. महंताला सांप्रदायिकतेच्या मार्गानं
प्रसिद्धीच्या झोतात आणावं का त्याच्या बोधातून स्वतःचा अंतर्बाह्य विकास घडवून आणून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं, महंताशी एकरूप होऊन जावं, याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. महंताच्या जाणतेपणाचा आणखीन एक पैलू उघड करताना समर्थ पुढे सांगतात, राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाण. म्हणजे महंत नीती न्यायाने वागतो, तो स्वतः कधीही अन्याय करत नाही अथवा दुसऱ्यांकडूनही तो अन्याय करवीत नाही. कठीण प्रसंगी काय उपाय योजावा हेही तो अचूकपणे जाणतो. पहा, अलिप्त राहून कार्य करत असताना महंत आपल्याकडून अन्याय घडू नये आणि आपल्या माणसांनाही आपल्या अनुयायांनीही अनीतीनं वागू नये याची दक्षताही घेत असतो. त्याच्याकडं येणारा प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीत असेल, पण त्यांच्याशी तो समानतेनंच वागतो. कठीण प्रसंग उद्भवलाच तर त्यातून बाहेर पडण्याचा उपाय देखील महंत शोधून काढतो. म्हणून शेवटी समर्थ अर्जव करतात, ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा. म्हणजे अशा लक्षणांचा जो पुरुष असतो तो अनेक जणांचा आधार ठरतो. समर्थ रामदास म्हणतायत की रघुनाथाच्या अंगी असणारा हा गुण महंताने घ्यावा. पहा, समर्थ काय म्हणतायत शेवटी आपल्याला की अंतर्बाह्य परिपक्व पूर्ण तयारीचा अपार मनोबल धारणा असणारा पुरुष सकल जीवांचा आधार असतो. हा गुण रघुनाथाच्या अंगी आहे, तो महंतानं उचलावा असं समर्थ सांगत आहेत. ज्याच्या मुखी अखंड राम नाम असतं त्याच्या जीवनात पुरुषोत्तम रामाचे गुण प्रगटू लागतात. अखंड नामस्मरणच समर्थांना अभिप्रेत असलेला महंत घडवू शकतं, हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावावं. पहा, या भीमदशकाच्या समासात महंताचं लक्षण समर्थांनी किती सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. समर्थांनी आपल्याला तीन प्रकारची वैशिष्ट्य समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ती म्हणजे पहिली म्हणजे महंताची अभिव्यक्ती, म्हणजेच त्याचं लिहिणं, बोलणं, वाचणं इत्यादींद्वारे त्याचे होणारे प्रगटीकरण. दुसरं म्हणजे त्याचं अलिप्तपण, राम कार्याचा पसारा समर्थपणे सांभाळत असतानाही त्यामध्ये न गुंतण्याची, त्याच्यापासून अलिप्त राहण्याची त्याची कला. आणि तिसरं म्हणजे लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी लहान सहान गोष्टींचा खुबीनं वापर करण्याचं त्याचं असलेलं आंतरिक कसब. महंताकडील असे अंगभूत गुण आपण आत्मसात करून ते जीवनात उतरवावेत आणि त्याद्वारे खरी प्रगती साधावी, ही समर्थांना या समासातील कळकळ, आपल्यासाठीची असलेली कळकळ आपण जाणली पाहिजे. हे गुण अंगीकारून आपण त्याचा जीवनात अवलंब करू लागल्यास आपणही आपल्या जीवनाचं परमार्थिकदृष्ट्या नेतृत्व करायला सक्षम होऊ. हे समर्थांचं या समासाचं संपूर्ण सूत्र आहे. पहा,
समर्थांनी आपल्याला जी हे गुणविशेष दिलेले आहेत, महंता करवी, महंतामध्ये समर्थ हे गुणविशेष शोधतायत, बघतायत, पण ते आपणच महंत व्हायचे, आपणच उपासनेच्या आधारे, नामस्मरणाच्या आधारे आपण महंताप्रमाणे आचरण करायचं आहे आणि महंत बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. असा महंत समर्थांना अपेक्षित आहे. त्यामुळं आपण समर्थ वचनात राहून आपण आपले गुण आणि आपण आपले विचार, आचरण हे सर्व बदलून आपण समर्थपणे राम कार्य सुरू करायचं आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे महंत लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.